नमस्कार. आज आपण पडीक जमिनीच्या कायद्याबद्दल माहिती घेऊया. मित्रांनो, महसूल भाषेमध्ये काही जे शब्द आहेत, लागवडीखाली न आणलेली जमीन हा एक शब्द आहे त्याच्यामध्ये. तर लागवडीखाली न आणलेली जमीन म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने एखाद्या वर्षी जर एखादी मिळकत पडीक ठेवली किंवा त्याच्याकडून त्याच्या काही आर्थिक अडचणीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे जर का एखाद्या वेळी एखादी जमीन जर का पडीक राहिली एखादा वर्ष, तर त्याला लगेच लागवडीखाली न आणलेली जमीन असं म्हणायचं का? तर लागवडीखाली न आणलेली जमीन असं कधी आपल्याला म्हणता येईल, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर. या लागवडीखाली न आणलेली जमीन, एखाद्या जमिनीला लागवडीखाली आणली नाही असं कधी म्हणता येईल, याबद्दल आपण ॲडव्होकेट विशालजी गावडे साहेब यांच्यासोबत चर्चा करूया. ते आपल्याला याबद्दल सविस्तर माहिती सांगतील. नमस्कार. म्हणजे लागवडी खाली न आणलेली जमीन, लागवडी खाली न आणलेली जमीन, जसं तुम्ही म्हणला मगाशी सर की 1 वर्षापर्यंत बाबा एखादी जमीन जर लागवड केली नाही, एखादा वर्ष 2 वर्ष समजा त्या ठिकाणी पिकच घेतली नाही, तर त्याला लागवडी खाली न आणलेली जमीन असं संबोधता येत नाही. तर म्हणजे कसं की लागवड काही अडचणीमुळे असू द्या किंवा जमीन लागवडीखालची आहे परंतु केली नाही बाबा, 1 वर्ष केली नाही, 2 वर्ष केली नाही, परंतु सलग 3 वर्ष जर तुम्ही एखादी जमीन त्या जमिनी योग्य लागवड करण्यास योग्य असून देखील जरी लागवड केलेली नाही, तर त्या जमिनीला आपण लागवड खाली न आणलेली जमीन असं म्हणू शकतो. आपण गावडे साहेब एक शब्द वापरला आता माहिती देत असताना की कुठल्याही जमिनीला लागवडीखाली न आणलेली जमीन असं तेव्हा म्हणता येईल की ती जमीन सलग जी आहे ती 3 वर्ष त्या ठिकाणी कोणतंही पीक नाही घेतलं पाहिजे, त्या ठिकाणी शेती नाही केली पाहिजे, तर त्याला म्हणता येईल. पण समजा एखाद्या बाबतीमध्ये असं झालं की एक शेती आहे आणि ती सलग 2 वर्ष पडीक आहे, मग परत त्या मालकाने जे आहे ती त्यामध्ये काही पिकं घेतली आणि पुन्हा समजा 1 वर्ष पुढचं सलग 3 वर्ष, सलग 3 वर्ष हा शब्द महत्वाचा आहे सर, की सलग 3 वर्ष जर एखादी जमीन लागवडीखाली नसेल तरच आपल्याला लागवडीखाली न आणलेली असं म्हणता येईल, जमीन संबोधता येईल. म्हणजे मध्ये जर ब्रेक झालं, 1 वर्ष केली नाही, परत पुढच्या वर्षी केली किंवा सलग 2 वर्ष केली आणि मध्ये पीक घेतलं आणि परत पुढे 2 वर्ष जरी ती जमीन पडीक राहिली तरी सुद्धा त्याला हे लागवडीखाली न आलेली जमीन असं म्हणता येणार नाही. म्हणजे त्याला सलग हा शब्द याच्यामध्ये, सलग 3 वर्ष हा महत्वाचा, कंटिन्यू 3 इयर्स हे याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे, नाही का? कारण कंटिन्यू 3 इयर्स जर का ती पडीक जमीन असेल, पिकं घेतलेली नसतील त्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये काही उत्पन्न घेतलेलं नसेल, शेतीच केलेली नसेल, तरच आपल्याला असा शब्द त्या जमिनीला संबोधता येईल, याचा असा त्याचा अर्थ आहे. तर मित्रांनो, ही माहिती आपण गावडे साहेबांकडून ऐकली. खूप छान अशी माहिती त्यांनी दिली. आणि आपण जर कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल, अद्याप जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील. आणि आपण जर या व्हिडिओला युट्यूब चॅनलवर लाईक केलं तर त्यानंतर आपल्याला एक हाईप नावाचं कलरचं बटन दिसेल, रेनबो असेल, स्टारचं चिन्ह, त्यालाही क्लिक करा. त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. आणि आपण हाईप या बटनाला क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. आणि आपण जर या व्हिडिओला फेसबुक, इंस्टाग्रामवर पाहत असाल, अद्याप जर आपण आमच्या कोर्ट कचेरी सोशल मीडियाचे फेसबुक आणि इंस्टाग्राम या पेजेसला, प्रोफाईलला जर फॉलो केलेलं नसेल तर त्या ठिकाणी फॉलो करा, त्या ठिकाणी सुद्धा लाईक करा, सबस्क्राईब करा. म्हणजे तुमचा लाईक आणि तुमचं जे फॉलो करणं आहे ते आमच्यासाठी प्रोत्साहनपर असतं. आपले व्हिडिओ जे आहेत ते आपण सर्वजण पाहता हे आम्हाला समजतं. खूप खूप धन्यवाद.